तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा जो सामान्य विज्ञान हा विषय आहे, नवीन पाठ्यपुस्तक आलेलं आहे आपलं 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी आणि हा पूर्णपणे नवीन अभ्यासक्रम आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण आहे लक्षणे सजीवांची. सजीवांची कुठली कुठली लक्षणं आहेत, तर सजीवांमध्ये कुठले गुण आहेत, तर ते आपल्याला त्यातनं विज्ञानाच्या माध्यमातून ते कळणार आहे. तर त्यासाठी कुत्रं तुम्ही प्रत्येकानं पाळलं असेल, तर त्या कुत्र्याचं उदाहरण सुरुवातीला दिलेलं आहे. कुत्र्याचं जे पिल्लू आहे त्याचं उदाहरण दिलेलं आहे. इथून सुरुवात करूया आपण. हा आहे आमचा मोती. 2 वर्षापूर्वी घरी आणला तेव्हा होते छोटे पिल्लू. नीट उभंही राहता येत नव्हतं. त्यावेळी त्याला थाळीत दिलेलं दूध तो प्यायचा. खूप वेळ झोपा काढायचा. आता मोती जो आहे म्हणजे हा कुत्रा जो आहे, कुत्र्याचं पिल्लू जे आहे ते मोठा झाला आहे. चेंडूवर फेकला की धावत जातो. चेंडू तोंडात धरून परत आणून देतो. बिस्किट वर उंच उडवले तर उडी मारून वरच्या वर पकडतो. फिरायला नेले की तोच आम्हाला ओढत नेतो. असं प्रत्येकानं ज्यांनी कुत्रा पाळला असेल त्या प्रत्येकाला हा अनुभव आला असेल, बरोबर. तर मोती मोठा झाला, पण त्यावेळेचा त्याचा पट्टा, साखळी, त्याची खेळणी हे सगळे होते तेवढेच राहिले. मोतीप्रमाणे तेही मोठे झाले नाहीत. असं का झालं? तर नक्कीच तुम्ही याच्यावर विचार करायचा. आता बघा, इथे चित्रात अनेक गोष्टी दिसत आहेत आपल्याला, फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यापैकी कोणाला अन्नाची गरज आहे? यातलं कोणाला ट्रॅक्टरला अन्नाची गरज आहे का? किंवा हे बैल वगैरे आहेत यांना अन्नाची गरज आहे? किंवा या कोंबड्या आहेत यांना अन्नाची गरज आहे? किंवा ही बैलगाडी आहे याला अन्नाची गरज आहे का? तर दोघांच्या तुम्ही स्वतंत्र याद्या तयार करायच्या. अतिशय सोपं आहे. तुम्ही स्वतःही ते तयार करू शकता. तर आता पुढचा भाग बघूया आपण. शाळेजवळ किंवा घराच्या आसपास असलेल्या मोठ्या वृक्षाजवळ जा. तुमच्या आसपास एखादं मोठं वृक्ष असेल तर तिथे जा. त्या वृक्षाचा बुंधा, फांद्या, फुले यांच्याकडे बारकाईनं बघा. त्या झाडाच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या, तर त्या झाडाकडे निरखून बघा. बुंध्यावरील खडबडीत सालीच्या भेगांमध्ये, झाडाखालच्या जमिनीवर, त्याखाली मातीमध्ये तुम्हाला कोणकोणते सजीव दिसले तर त्याची नोंद घ्या. पानांवर, झाडाखाली, पानांच्या पाचोळ्यात काही सजीव आहेत का तेही पहा. तर या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. आता तुमच्या मित्रांनी केलेल्या निरीक्षणाच्या याद्या पहा. यातून एक यादी तयार करा. या यादीत झाडाखाली उगवलेले गवत, लहान रोपटी यांची नावे आहेत का? तर प्रत्येकाची यादी जी असेल ती वेगवेगळी असेल. काही सजीव दूर अंतरावरून दिसतील एवढे मोठे असतात, सहज आपल्या डोळ्यांना दिसतात. हत्ती वगैरे असेल तर ते प्राणी सहज दिसतात. काही नुसत्या डोळ्यांना दिसणार नाहीत, एवढे लहान म्हणजे सूक्ष्म असतात. सूक्ष्मजीव पण असतात काही. सजीव लहान असो वा मोठा, प्रत्येक सजीवाला काय लागतं? हवा, अन्न आणि पाण्याची गरज असतेच. अन्नापासून त्यांना ऊर्जा मिळते आणि अन्नामुळे त्यांची वाढ सुद्धा होते. तुम्हाला जी काम करायला ताकद लागते ती ऊर्जा आपल्याला कशातनं मिळते? अन्नामधून मिळते. आणि आपली जी वाढ होते म्हणजे लहानपणी आपण जेवढे होतो हळूहळू आपण तर मोठे होते, तर पूर्ण शरीराची जी वाढ आहे ती कशामुळे होते? अन्नामुळे होते. पुढे आहे वाढ आणि विकास. तर त्याची पहिल्यांदा बघा, सजीवांची वाढ म्हणजे काय ते दिलेलं. तर सजीवांची वाढ म्हणजे शरीराच्या आकारात, उंचीत तसेच वजनात होणारी वाढ होय. तर याला शरीराची काय म्हणतात? वाढ म्हणतात. बाळ मोठे होते तेव्हा ते रांगते, उभे राहते, चालणे, उड्या मारणे असं हळूहळू कौशल्य विकसित करत शिकते. म्हणजे रांगायला चालू करतं, मग थोड्या दिवसांनी उभं राहायला, मग हळूहळू चालायला, अगदी उड्या मारायला सुद्धा शिकतं. सजीवांच्या शरीरात बुद्धीत, कार्यक्षमतेत, कौशल्यामध्ये होणारी वृद्धी म्हणजे विकास. म्हणजे थोडक्यात बुद्धीमध्ये जी वाढ होते त्याला विकास म्हणायचं. आणि शरीराची जी वाढ होते रचनेमध्ये, आकारामध्ये, उंचीमध्ये, तर त्याला काय म्हणायचं? वाढ. म्हणजे वाढ आणि विकास मधला हा फरक आहे. सर्व सजीवांची वाढ होत असली, सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ठराविक कालावधीपर्यंतच होते. आपली उंची जी आहे, आता बघा तुमच्या वडिलांची उंची वगैरे असेल, आईची उंची असेल, आता ती जेवढी आहे तेवढीच आहे. म्हणजे 18 ते 20-22 पर्यंत तेवढीच वाढ असते. वनस्पतींची वाढ मात्र जिवंत असेपर्यंत होत राहते. वनस्पतींची वाढ मात्र, झाडं जी आहेत ती ते जोपर्यंत त्यांचं आयुष्य आहे तोपर्यंत ते वाढत राहतात. प्राण्यांच्या सर्व अवयवांमध्ये वाढ होताना दिसते, परंतु वनस्पतींमध्ये काही अवयवांची वाढ आयुष्यभर होत राहते. जसं की बुंद्यांचा घेर असेल, फांद्यांची लांबी असेल, मुळांची लांबी असेल. तर काही अवयवांची वाढ मात्र मर्यादित कालावधीत होते. म्हणजे पानाच्या आकाराची वाढ आहे, पान ते मर्यादित आकारपर्यंतच वाढतं. पण खाली असणारी मुळं आहेत, त्या मुळांची लांबी, जमिनीखाली फांद्या असतील, बुंद्यांचा घेर असेल, हा जो घेर आहे तो, त्याची वाढ मात्र होत राहते. पिंपळ, वड, बांबू या झाडांच्या वाढीत कोणता फरक दिसून येतो ते त्याची माहिती मिळवायला सांगितलेली आहे. आता वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. प्राणी, वनस्पती काय करतात? प्रकाश संश्लेषण करतात. जे सूर्यप्रकाशामध्ये प्रकाश संश्लेषण ही क्रिया करतात आणि ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्राणी अन्नासाठी इतर प्राणी किंवा वनस्पतींवर अवलंबून असतात. म्हणजे वाघ, सिंह यासारखे काही प्राण्यांची शिकार करतात, तर काही जे आहेत हरिण वगैरे असतील तर ते वनस्पतींवर अवलंबून असतात. अन्नग्रहण व त्यामुळे होणारी
सजीवांची वाढ हे एक सजीवांचं लक्षण आहे. म्हणजे सजीव ओळखायचं असेल तर त्याचं पहिलं लक्षण कुठलं, त्याचा वाढ आणि काय होत असतो, सतत विकास होत असते. सजीवांची वाढ, विकास म्हणण्यापेक्षा महत्वाचं काय, प्रत्येक सजीवाची ही काय होत असते, वाढ होत असते आणि हे एक सजीवांचं पहिलं लक्षण. आता इथे समजा तर काय होईल असं आपल्याला विचारलंय. झाडांच्या फांदीला मधमाशांचं मोठं पोळ आहे. काही मुलांनी झाडाकडे शेकोटी पेटवली. तर काय होणार, शेकोटी पेटवली की त्या मधमाशा ज्या आहेत त्या तिथून उडून जाणार, बरोबर. आणि त्या जर तुम्ही जवळपास असाल तर तुम्हाला चावतील सुद्धा, म्हणजे त्या आपल्या जागा बदलणार. कोंबड्या आणि त्याची पिल्ले दाणे टिपत आहेत, तर ते जवळपास मांजर किंवा सापाला तर त्या तिथून पळायचा प्रयत्न करणार. म्हणजे या प्रत्येक उदाहरणामध्ये काय आहे, तो जो सजीव आहे तो आपली जागा बदलणार. तर अशा प्रकारे इथे काय बघा, कमळाच्या काळ्या रात्र, बाकी सगळं तुम्ही वाचा. कमळाच्या काळ्या रात्री मिटलेल्या होत्या, सूर्य उगवल्यानंतर त्या कळ्यांवर ऊन पडलं, मग त्या कशा काय उघडल्या, त्यांनी हालचाल केली. ओके, तर तेच आता आपल्याला पुढे बघायचं आहे. पुढचा मुद्दा इथं आहे चेतना क्षमता. आता बघा, किंवा प्रतिसाद देणं त्याला आपल्या परिसरामध्ये. आता हालचाल नाही आहे, हे चेतना क्षमता आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण काय करतो, प्रतिसाद देतो. जसं तुम्हाला अचानक कोणीतरी मागून भीती घातली की तुम्ही घाबरता, तर ही तुमची एक प्रकारचा प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया आहे. तर ते मुद्दा सांगायचा होता. हालचाल पुढे आहे, ते आपण पुढे बघूया. आपल्या परिसरात अनेक प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रसंगी वागणे आपण पाहिले आहे. जसे की माशी किंवा डास असं यांसारखे लहान कीटक असो किंवा मोठे प्राणी असो, सगळ्यांच्या भोवतालची परिस्थिती, घटना यांची जाण असते. उजेड, अंधार, ओलावा यानुसार गांडुळाचं जागा बदलणं, धोका जाणवताच प्राण्यांचं वागणं, अनेक निरीक्षणातून परिस्थितीची झालेली जाण व प्राण्यांचे त्यानुसार वागणे आपण पाहिले आहे. म्हणजे जसं की समजा वाघ आला तर हरिण वगैरे प्राणी जे आहेत ते एकदम अलर्ट होतात, किंवा त्यांच्या मागे जर वाघ लागला तर ते काय होतात, पळायला चालू करतात. तर ही जी आहे प्रतिसाद देण्याची वृत्ती, सजीवाला परिस्थितीची होणारी जाण, की आजूबाजूला आपल्या परिस्थितीमध्ये धोका निर्माण झालाय किंवा कुठलीही गोष्ट, तर त्याला जर त्याची जाण होते म्हणजेच चेतना म्हणायचं त्याला. आणि ती मिळाल्यावर सजीवाचे वर्तन म्हणजे चेतनेला दिलेला प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया. वेगवेगळ्या चेतनांना प्राण्यांचे प्रतिसाद लगेच दिसतात. वनस्पतींमध्ये सुद्धा चेतना क्षमता असते. ते सुद्धा काय करतात, प्रतिसाद देतात एखाद्या गोष्टीला. त्यांची मुळे जमिनीच्या ओलाव्याच्या बाजूने अधिक वाढतात. जी वनस्पतींची मुळं आहेत ती जमिनीवर खोल खोल का जातात, कारण पाण्याच्या शोधात. तर पानांना पुरेसा प्रकाश मिळावा अशा प्रकारे फांद्यांची वाढ होत असते. ही जी फांदी आहे ती का वाढतात, कारण पानांना, जी पानं आहेत त्यांना पुरेसा प्रकाश मिळावा. त्याशिवाय हवामानातील बदल, तापमान, आघात यांची सुद्धा जाणीव वनस्पतींना होत असते. तर दोघांमध्ये ही चेतना क्षमता असते. म्हणजे एखादी परिस्थिती उद्भवली तर त्याला जो प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया दिली जाते त्यालाच आपली चेतना क्षमता म्हणतात. उत्सर्जन, तर पुढचा जो भाग आहे तो महत्वाचा आहे, उत्सर्जन. सजीवांच्या शरीरात अनेक क्रिया घडत असतात. शरीराला नको असणारे काही पदार्थ या क्रियामुळे तयार होतात. असे पदार्थ शरीराबाहेर टाकणे म्हणजे उत्सर्जन. ओके, शरीरात आपल्या अनेक प्रकारच्या क्रिया ह्या घडत असतात. आपण अन्न खातो, ते पचतं आणि आपल्या शरीराला नको असणारा भाग जो आहे, असे पदार्थ आपल्याला बाहेर टाकावे लागतात आणि त्यालाच उत्सर्जन म्हणतात. उच्छ्वासातून पाण्याची वाफ किंवा कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकले जाणे, किंवा तुम्ही खूप खेळल्यानंतर घाम येतो, तो घाम बाहेर पडणे, मूत्र शरीराबाहेर पडणे, लघवीला गेल्यानंतर आपण शरीरातलं मूत्र आहे ते आपलं बाहेर पडतं. या प्रकारे प्राणी उत्सर्जन करतात. वनस्पतींना नको असलेले पदार्थ वनस्पती सुद्धा उत्सर्जन करतात, जसं की क्षार, टॅनिन, राळ, डिंक असेल, डिंक तुम्ही बघितलं असेल तर ते वनस्पतींचं उत्सर्जनच आहे. कॅल्शियम ऑक्सलेट यासारखे स्फटिक खोडांच्या सालीमध्ये, जुन्या पानांमध्ये साठतात. ती पाने व साल गळून पडली की त्यांचं उत्सर्जन होतं. म्हणजे उत्सर्जन म्हणजे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर पडतो. काही वनस्पतींच्या खोडावर मानवी किंवा नैसर्गिकरित्या इजा झाल्यास तेथून चिकट पदार्थ बाहेर येतो. तो वाळून कडक झाला की डिंक तयार होतो. डिंक तुम्ही बघितलं असेल तर डिंक हे एक प्रकारचं वनस्पतींचं उत्सर्जनच आहे. ते वनस्पतींमधील उत्सर्जन असतं. वनस्पतींच्या मुळांवाटे सुद्धा काही पदार्थांचं उत्सर्जन होत असतं. त्याच्यानंतर प्रजनन. प्रत्येक सजीव त्याच्यासारखाच आणखी सजीव निर्माण करतो, त्याला काय म्हणतात, प्रजनन म्हणतात. कुठलाही प्राणी त्याच्यासारखाच दिसणारा प्राणी तयार करतो. जनन म्हणजे जन्माला घालणं. हे जनन शब्द आलाय तो काय, जन्माला घालणं. त्याच्यासारखा जन्माला घालणं, त्या प्राण्यासारखा. काही प्राणी अंडी घालतात, त्यातून त्यांची पिल्ले जन्माला येतात. काही प्राण्यांच्या माद्या पिल्ल्यांना जन्म देतात. शरीराच्या काही भागांचे तुकडे झाले तर त्यातील प्रत्येक तुकड्यांपासून संपूर्ण शरीर निर्माण होणारे सुद्धा सजीव आहेत. त्या सजीवाच्या, सूक्ष्मजीवांच्या बाबतीत असं बऱ्याचदा घडतं की त्यांच्या शरीराचे तुकडे होतात आणि त्यापासून नवीन सजीव तयार होतात. अनेक वनस्पतींचे प्रजनन त्यांच्या बीजाद्वारे होते. बीज आहेत, बिया ज्या आहेत त्याच्याद्वारे होते. बीजाच्या आतील भागात लहान अंकुर असतो. तो लहान अंकुर जो आहे, बी रुजताना अंकुर वाढून सुरुवातीला छोटी पाने, इथं दाखवले तसं छोटी पाने
मुळे तयार होतात, बीज रुजून रोपाची वाढ सुरू होणे याला काय म्हणतात? बीजांकुरण असं म्हणतात. या वाढीसाठी सुद्धा अन्नाची गरज असते. त्यासाठी आवश्यक अन्नाचा साठा त्या बियांमध्येच असतो. वाल, हरभरा, घेवडा यांसारख्या बीजातील डाळीसारखे दिसणारे दोन समान भाग म्हणजे काय? अन्नसाठाच आहे. त्या आकृतीमध्ये आपल्याला दाखवलं. गहू, ज्वारी अशा बीजांमध्ये असा अन्नसाठा आपल्याला आढळतो. तर आता पुढे मूळ येणे आणि बीजांकुरण ही वनस्पतीच्या वाढीची काय असते? सुरुवात असते. बीजांकुरण आणि नंतर वनस्पतीची सतत वाढ यासाठी प्रकाश, ओलावा आणि आजूबाजूला थोडी खेळती हवा या गोष्टी काय असतात? आवश्यक असतात. म्हणजे वनस्पतींची सुरुवातीची वाढ होण्यासाठी एकतर प्रकाश लागतो, ओलावा लागतो, पाण्याची गरज आणि हवा खेळती लागते. हरभरा, मटकी, मूग यांना मोड यावेत यासाठी घरी काय करतात? घरी काय करतात याचं निरीक्षण करा आणि त्याची माहिती मिळवायला सांगतात. मोड येण्यासाठी आपण त्याच्यासाठी काय करतो? गुलाब, मोगरा अशा वनस्पतींची रोपे कशी तयार करतात त्याची माहिती मिळवा. तुम्ही अशी रोपे तयार करा असं सांगितलं. आता वाढ आणि प्रजनन ही सजीवांची काय आहेत? प्रमुख लक्षणं आहेत. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं. सजीवांची दोन प्रमुख लक्षणं आता आपण शिकलेली कुठली? वाढ आणि प्रजनन. सजीव की निर्जीव हे ठरवण्यासाठी त्यांची वाढ होते का बघायची आणि ते प्रजनन करतात का, त्यांच्यासारखेच दुसऱ्या याची निर्मिती करतात का, तर ते सजीव आहेत हे आपण ठरवू शकतो. आता माहिती आहे का तुम्हाला? याच्यामध्ये एक माहिती दिलेली आहे आपल्याला. अनेक ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर खूप अंतरावर वाळू असते. कोकणातील काही सागरी किनाऱ्यांवर वाळूमध्ये डिसेंबर ते मार्च महिन्यात समुद्री कासवे जी आहेत ती अंडी घालत असतात. आता ऑलिव्ह रिडले या सागरी जातींची कासवे हल्ली दुर्मिळ होत आहेत. हे चित्रात दाखवलेलं आहे ते. त्यांची मादी समुद्र किनाऱ्यावर वाळूमध्ये खड्डा करून काय करते? अंडी घालते. उगवत्या सूर्याचा प्रकाश किनाऱ्यावर पडेल अशा परिसरात ती अंडी घालते. म्हणजे जो सूर्य आहे, उगवता सूर्य आहे, त्याचा प्रकाश किरण त्याच्यावर पडेल अशा दृष्टीने ती अंडी घालते. अंड्यात पिल्लांची वाढ झाल्यानंतर अंडी फोडून काय होतात? ती पिल्ली बाहेर येतात. पहाटेच्या सुमारास म्हणजे जवळपास एकाच वेळी शेकडो अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात. ही पिल्ले थोड्या वेळात समुद्राच्या पाण्यात जाणे जरुरीचे असते. तसं झालं नाही तर पिल्ली मरून जातात. पहाटेच्या वेळी शेकडो अंडी एकाच सुमारास फुटणे हे आश्चर्याची गोष्ट आहे. चित्रात दाखवलेलं आहे तसं. सूर्य उगवण्याआधी काही वेळ पूर्वेकडे आकाश तांबूस दिसू लागतो. समुद्राच्या पृष्ठभागावर हा प्रकाश पडल्यामुळे समुद्राचा पृष्ठभाग जमिनीच्या तुलनेनं अधिक उजवू लागतो. तांबूस कलर सकाळचा बघितला असेल. अंड्यातून बाहेर पडल्यावर प्रत्येक पिल्लू त्या प्रकाशाच्या दिशेनं जातं आणि भराभर चालू लागतं. शक्यतो आपण बघा अंधारात असलं तर प्रकाशाकडे जाण्याची आपली वृत्ती असते. तसंच या नवीन जन्मलेल्या पिल्लांचं असतं. या किनाऱ्यावर जवळपास रस्ते झाल्यानंतर तेथे विजेचे दिवे लागले. आता पूर्वी हे सहज होत होतं, पण आता मानवानं विकास केल्यामुळं सगळीकडे विजेचे दिवे लागलेले आहेत. तेव्हापासून अंड्यातून बाहेर आलेले पिल्ले या दिव्यांच्या प्रकाशाकडे समुद्रापासून दूर जाऊ लागली, उलट जाऊ लागली. तो तांबूस कलरचा प्रकाश दिसतो तिकडे जाण्याऐवजी जे आपल्या रस्त्यावरचे दिवे आहेत त्या दिव्यांकडे ते जाऊ लागले. तेव्हापासून अंड्यातून बाहेर पडलेले पिल्ले या दिव्यांच्या प्रकाशापासून दूर जाऊ लागले. हे लक्षात आल्यापासून गावकरी कासव जन्माच्या काळात समुद्र किनाऱ्याच्या आसपासचे दिवे बंद ठेवावे लागतात. म्हणजे आपण अशी निसर्गाला मदत केली तरच ते सजीव जिवंत राहू शकतात. किनाऱ्यावर पहारा देऊन सगळ्या पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात जाण्यास मदत करतात. किती चांगलं काम करतात बघा ते. या काळात शेकडो गावकरी कासव मित्र बनतात. त्यावेळी काही गावांमध्ये कासव महोत्सव सुद्धा साजरा केला जातो. म्हणजे आपल्या प्रत्येक परंपरेला काही ना काहीतरी अर्थ आहे, निसर्गाला मदत करण्याची वृत्ती आहे. तर प्रत्येक सजीवामध्ये वाढ होण्याची जी पद्धत आहे, जन्मानंतर विकास होण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी आहे. तर आपण त्याला काय केलं पाहिजे? मनुष्य म्हणून आपण मदत केली पाहिजे. समुद्री कासवांसाठी ही काळजी का घेतली जाते असा प्रश्न विचारला. आणि कोकणात कासव महोत्सव कोठे आणि केव्हापासून असतो ह्या दोन्हींची तुम्ही माहिती मिळवायची. काही सजीवांचं पुढचं लक्षण आहे श्वसन. अनेक प्राणी नाकाने श्वासोच्छ्वास करतात. आपण सुद्धा काय करतो? आपल्या शरीराला जो ऑक्सिजन लागतो तो काय करतो? ऑक्सिजन श्वासोच्छ्वास करून म्हणजे ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. तर हे आपलं एक प्रकारचं श्वसनच आहे. नाकाने हवा फुफ्फुसात घेणे म्हणजे श्वास घेणे. आपल्या फुफ्फुस जे आहे त्याच्यामध्ये हवा फुफ्फुसात घेणे म्हणजे ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साईड वायू व पाण्याची वाफ बाहेर सोडणे म्हणजे उच्छवास. म्हणजे कार्बन डायऑक्साईड किंवा पाण्याची वाफ जी आपण आहे ती बाहेर सोडतो त्याला म्हणायचं उच्छवास. श्वास आणि उच्छवास या क्रिया एका पाठोपाठ सतत सुरू असतात. आता तुम्ही 2 मिनिटं डोळे बंद करा आणि तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्ही काय करत असताय? ऑक्सिजन घेत असताय, कार्बन डायऑक्साईड सोडत असताय. हे सगळं सुरू असतं, क्षणाक्षणाला सुरू असतं. तर नाक आणि फुफ्फुसे नसलेले प्राणी इतर काही प्रकारांनी ऑक्सिजन मिळवतात. तर ज्या प्राण्यांमध्ये नाक आणि फुफ्फुस नसतं त्यांच्यासाठी इतर अवयव असतात, पण त्याद्वारे सुद्धा ते ऑक्सिजन मिळवतात. सजीवांनी मिळवलेले अन्न आणि ऑक्सिजन यांच्या क्रियेतून शरीराला ऊर्जा निर्माण होण्याच्या क्रियेला श्वसन म्हणतात. तो बघा श्वसन का होतं? का घेतो आपण ऑक्सिजन? आपण जे अन्न खातो आणि हवेतून आपण जो ऑक्सिजन घेतो या दोघांची क्रिया होऊन शरीराला जी लागणारी ऊर्जा आहे, म्हणजे तुम्ही जी कामं करताय त्यासाठी शरीरात जी ताकद लागते त्याला काय म्हणतात? ऊर्जा. शरीराची ऊर्जा ही तुमच्या अन्न आणि घेतलेलं ऑक्सिजन यांच्या क्रियेतून
यांच्या दोन्हीच्या एकत्र येण्यातून तयार होतं आणि म्हणून या क्रियेला म्हणजे त्यासाठी ही क्रिया श्वसन आहे. वनस्पती सजीव आहेत, त्यांच्या पेशींमध्ये सुद्धा काय असतं, श्वसन सुरू असतं. श्वासोश्वास आणि श्वसन या वेगवेगळ्या क्रिया आहेत. ओके. श्वासोश्वासामध्ये आपण फक्त काय करतो, हवा म्हणजे हवेतील ऑक्सिजनचा घटक घेतो आणि काय करतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. हे श्वासोश्वासाचं झालं. पण ऑक्सिजन घेतल्यानंतर त्याच्यातून जी आपल्याला ऊर्जा मिळते या क्रियेला मात्र आपण काय म्हणतो, श्वसन म्हणतो. त्यामुळे या वेगवेगळ्या क्रिया आहेत. आता गांडूळ, माशी, फुलपाखरे अशा प्राण्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि ते श्वासोच्छ्वास कसा करतात त्याची माहिती मिळवायची. स्वतःची जागा कधीच न सोडू शकणारे सजीव असतील का, असे काही सजीव असतील का, थोडा विचार करायचा. आता बघा, पहिला आहे हालचाल. प्राणी हालचाल करतात. अन्न मिळवणं, संरक्षण, निवारा, चेतनेला दिलेला प्रतिसाद यासाठी ही हालचाल असते. आपण हालचाल का करतो, कारण प्राणी हालचाल का करतात, पहिला उद्देश असतो अन्न मिळवणं, एखादी असुरक्षित जागा असेल तर संरक्षण, एखादं चांगलं ठिकाण शोधायचं असेल राहायला, निवारा, चेतनेला दिलेला प्रतिसाद. तर समजा एखादा हरिण असा प्राणी आहे, त्याच्या माग एखादा वाघ लागला तर तो तिथून पळणार, म्हणजे त्यानं हालचाल केली, तर चेतनेला दिलेला प्रतिसाद. चालणे, उड्या मारणे, पोहणे यापेक्षा आणखी कोणत्या हालचाली तुम्ही पाहिल्या आहेत? वनस्पती स्वतः एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाही, परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा काय असते, चेतना क्षमता असते. एकाच बाजूने सूर्यप्रकाश येत असेल तर फांद्यांची वाढ त्या बाजूला होते. ज्या बाजूने सूर्यप्रकाश येतोय त्या बाजूने काय होतं, फांद्यांची वाढ जास्त होते. मुळांची वाढ ओलाव्याच्या बाजूला होते. पाणी जिकडे जास्त आहे तिथं खोल मुळं काय होतात, पसरतात. यावरून वनस्पती सुद्धा भोवतालच्या परिस्थितीची जाणीव होते, लक्षात येतं. सूर्य मावळल्यानंतर अंधार पडू लागला की फांदीवरील एकमेकांलगतच्या जोडीतील पाने हात जोडल्यासारखे वाटतात आणि सकाळी सूर्य उगवला की पुन्हा सुट्टी होतात, वेगवेगळी होतात. अशी काही झाडे तुमच्या आसपास कुठे आहेत ते मित्रांसोबत शोधा. वनस्पतींवर येणाऱ्या फुलांच्या कळ्या केव्हा उमलतात, कळ्या उमलताना त्यांच्या पाकळ्या एकमेकांपासून सुट्ट्या होतात. त्यासाठी तेथे हालचाल करणं गरजेचे असते. वनस्पती स्वतःची जागा जरी बदलत नसल्या तरी योग्य दिशेला मुळे, फांद्या वाढणे, दिवस रात्र यामुळे पानांचे उघडणे मिळणे, कळ्यांचे उमलणे या वनस्पतीमध्ये घडणाऱ्या एक प्रकारच्या कमी प्रमाणात आहेत, पण त्यांच्यामध्ये सुद्धा हालचाल होत असते. ओके. पाण्याची स्थिती बघा, दिवसा आणि रात्री कशा प्रकारे केलेली आहे, तर ही पानांची, त्याच्यावरून तुम्ही निरीक्षण करून ते सांगू शकता. तर पुढचा भाग आहे, पुढच्या भागामध्ये आहे माहिती आहे का तुम्हाला. त्याच्यामध्ये वनस्पतींची मुळे ओलाव्याकडे वाढतात, म्हणजे जमिनीकडे ज्या दिशेने पाणी असेल त्या दिशेने वाढतात. फांद्या प्रकाशाकडे हे फार पूर्वीपासून सगळ्यांना माहिती होते, पण उष्णता, थंडी, इजा होणे इत्यादीच्या जाणीव वनस्पतींना होत असेल याची आपल्याला कल्पना नव्हती. म्हणजे आपल्याला असं वाटत नव्हतं की समजा झाडांना जाऊन तुम्ही काय केलं, म्हणजे असं करू नये, तरी पण त्यांना काय केलं, आग लावली अशी त्यांना, तर त्यांना काही जाणवत असेल असं आपल्याला वाटत नव्हतं. अशा जाणीव वनस्पतींना होतात. त्याचे संदेश देण्यासाठी काही वनस्पतींच्या शरीरात विशेष रचना असते. जसं की तुम्हाला टोचलं तर ती कळ जी आहे ती तुमच्या मेंदूपर्यंत जाते. तशाच काही संदेश देण्यासाठी शरीरात विशेष रचना वनस्पती सुद्धा असतात. हे जगदीशचंद्र बोस यांनी सर्वप्रथम सिद्ध केले. ते जगप्रसिद्ध भारतीय भौतिक व वनस्पती शास्त्रज्ञ होते. वनस्पतींच्या आपल्याला न जाणवणाऱ्या अतिसूक्ष्म हालचाली, थोड्या वेळात झालेली वनस्पतींची वाढ 10,000 पटींनी स्पष्ट दिसेल, तिचे मोजमाप करता येईल असं यंत्र बोस यांनी तयार केलं. तर अशा प्रकारचं यंत्र तयार केलं जेणेकरून त्याचा त्यांना अभ्यास करता येईल. लंडन येथील शास्त्रज्ञांच्या सभेत वनस्पतींना ही चेतना क्षमता असते त्यांनी प्रयोगाने काय केलं, सिद्ध केलं. अनेक वेगवेगळ्या शोधांसाठी सुद्धा जगदीशचंद्र बोस यांना मोठा सन्मान मिळालेला आहे आणि ते आपले भारतीय शास्त्रज्ञ आहेत, त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्यांचा नक्कीच अभिमान असेल. ओव्हरऑल त्यांनी काय केलं, काय शोधून काढलं की वनस्पतींना सुद्धा काय होतं, संवेदना असतात किंवा तशा यंत्रणा त्यांच्या शरीरामध्ये असतात. त्यामुळे इथून पुढे तुम्ही जेव्हा कधी कुठल्याही प्रकारे झाडांना इजा होईल असा आपण प्रयत्न करू नये. म्हणजे त्यांनाही वेदना होतात हे यातनं आपल्याला आता कळलेलं आहे. काही वेळा काचेचे किंवा मातीचे भांडे, लाकडी वस्तू यांचा टचका पडतो, काही भागातील तुकडा पडतो. त्यानंतर काही दिवसांनी ती वस्तू आधीसारखी होते का, तर नक्कीच नाही. प्राण्यांना झालेल्या लहान मोठ्या जखमा भरून येतात शरीराचं, पण प्राण्यांना समजा एखादी जखम झाली तर ती मात्र काय होते, काही दिवसांनी भरून येते. वनस्पतींच्या खोडांवर नवे अंकुर फुटतात, त्यातून फांद्या, नवीन फळे वाढतात, तेथे नवीन पेशी निर्माण होत असतात. हाडे, स्नायू, त्वचा अशा वेगवेगळ्या भागातील पेशींच्या रचनेतही काही फरक असतो. सजीवांचं शरीर हे आपल्या रिकाम्या जागामध्ये विचारलेलं आहे, त्यामुळे लक्षात ठेवा पेशींचं बनलेलं असतं. पेशी आपल्या शरीरातील फार छोटा घटक आहे, सगळ्यात छोटा घटक की ज्याच्यापासून आपलं पूर्ण शरीर, अशा करोडो पेशी आपल्या शरीरात आहेत. शरीरातील प्रत्येक सजीव पेशीला, म्हणजे आपल्याला सुद्धा आणि आपल्यातल्या पेशीला सुद्धा पोषक पदार्थ, ऑक्सिजन यांची गरज असते. करून पाहासाठी दिलंय. 5-6 रिकामे कप किंवा मातीच्या लहान खोलगट भांडी मिळवा. फुलाझाडांच्या कुंडीत घालतात ती माती आणि थोडी वाळू याचे मिश्रण प्रत्येक भांड्यात भरा.
प्रत्येक भांड्यातील मातीमध्ये एक एक प्रकारच्या 1-2 प्रकार 2-3 बिया पेरा. उदाहरणार्थ एकात लाल मिरची, वांगी, घेवडा यांसारख्या वनस्पतींच्या बिया. दररोज थोडे थोडे पाणी घालून भांड्यातील माती ओलसर ठेवा. प्रत्येक भांड्यातील बी केव्हा रुजले, त्यावेळी पाणी केवढी, किती, कशी होती याची नोंद ठेवा. त्याची चित्रे काढून ठेवा. त्यानंतर तिसऱ्या दिवशी रोपांची उंची, पानांची संख्या, आकार यांची नोंद ठेवा. घेवड्याच्या बिया जमिनीत पेरा. वाढणारा वेल, त्याची पाने, शेंगा यांचं निरीक्षण खूप काळ करता येईल. असा वेल लावून निरीक्षणे नोंदवत राहा. मिळणाऱ्या घेवड्याच्या शेंगाचा आनंद घरातील सगळे घ्या. एक प्रयोग करायला सांगितलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आता पुढचा आहे, अनेक दिवसांनी साफ न केलेली पाण्याची टाकी. आता किती झालं, पेज नंबर, जस्ट मिनिट, हे आपण जरा खाली घेऊया. हे आपलं 6 झाला. तर पेज नंबर 7 वर येऊया आपण. अनेक दिवसांनी साफ न केलेली पाण्याची टाकी, थोडी उघडी राहिलेली पाणी साठवलेली भांडी, यावेळी डासांच्या आळ्या दिसतात आपल्याला. घरातील अंधाऱ्या कोपऱ्यात पाण्याचे भांडे झाकणाशिवाय राहिले तर त्या पाण्यात तळापासून वर व पुन्हा खाली जाणाऱ्या लहान आळ्या दिसतात. त्यांचे दररोज निरीक्षण केले तर काही दिवसातच त्या आळ्यांचं रूपांतर डासात झालं आहे लक्षात येतं. म्हणजे साठवलेल्या पाण्याची डबकी, तलावाच्या काठाच्या ठिकाणी खूप डास का साचत असतील, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. आता पुढचं बघू. तर त्याच्यामध्ये पुढे आहे, आम्ही थोडे वेगळे. गाय, कुत्रा, उंदीर, झुरळ अशा अनेक प्राण्यांची पिल्ले तुम्ही पाहिलं. मासे, पक्षी यांची पिल्ले तुम्ही पाहिली असतील. काही प्राण्यांची पिल्ले अंड्यातून जन्म घेतात, तर काहींना त्यांची आई जन्म देते. ही पिल्ले लहान असतात, पण त्यांच्या शरीराची ठेवण, मांडणी त्यांच्या आई वडिलांच्या शरीरासारखीच असते. मांजरीचे पिल्लू खात असते मांजरीचं आहे आपण ओळखू शकतो. म्हैस, गाय, हत्तीचं पिल्लू यांच्या बाबतीत पण तेच घडतं. हे कोणाचं पिल्लू आहे ते आपल्याला त्याच्या बघितल्यावरच लक्षात येतं. जन्माला येणाऱ्या पिल्लांच्या आणि त्यांच्या माता पित्यांच्या शरीरात खूपच फरक आहे. पिल्लू कोणत्या प्राण्याचे ते ओळखताही येत नाही. असं कधी तुम्ही पाहिलंय का? तसं होत नाही. तर बेडकाचा जीवनक्रम. पावसाळ्याच्या सुरुवातीला तळ्याकाठच्या पाण्यात वनस्पतीत लहान फांद्याकडे लक्ष ठेवा. त्यांच्या पाण्यालगतच्या भागाजवळ फेसासारख्या अंड्यांचे कुंचके दिसतील. त्यातील काही अंडी व फांदीचा लहानसा भाग आणा. ती फांदी मोठ्या बरणीत किंचित वर राहील अशी ठेवा. त्यासाठी शक्यतो तेथील पाणी वापरा. एखादे पान बाटलीतील पाण्यात टाकून ठेवा. आठवडाभर रोज दिवसातून 3 वेळा निरीक्षण करा. काय पाहिलं त्याची चित्रे काढून ठेवा. प्रत्येक चित्राखाली त्या दिवसाची तारीख लिहायला विसरा नका. मित्रांनी काढलेली चित्रे, निरीक्षणे याविषयी चर्चा करायला सांगितली. तर अंड्यातून बाहेर आलेले पिल्ले बेडकासारखे नसते. लांब अळीसारख्या दिसणाऱ्या या पिल्लाचं रूपांतर बेडकामध्ये होईपर्यंत त्या बेडकाच्या अवस्थेत वेगवेगळ्या असतात. वेगवेगळ्या अवस्था असतात. यातील काही काळ त्याचे श्वसन कल्याणी होते जन्मानंतर. त्याच्यानंतर काही काळ फक्त 2 पाय व शेपूट असते. मागचे 2 पाय व शेपूट. अशा अवस्था बदलत अखेर बेडकाच्या शरीरासारखं त्याचं शरीर बनतं. अशा बदलांना जीवनक्रम किंवा काय म्हटलेलं आहे, अवस्थांतर. आणि किती दिवसानंतर कोणते बदल दिसले याची नोंद करा. मित्रांनी केलेली नोंदी पहा. बदलांसाठी लागणारा वेळ जवळपास सारखाच आहे का त्यात खूप फरक आहे? तर जीवनक्रम जर बघितला आपण तर लक्षात येतं की हळूहळू त्या बेडकांच्या याच्यामध्ये काय होतं, म्हणजे मूळ बेडूक आहे तसाच जन्मता नसतो. हळूहळू त्याच्यात ते अवयव सगळे वाढत जातात. त्याच्यानंतर पुढे आता आपण काय शिकलो, तर महत्वाचा मुद्दा आहे ते पॉइंट्स जर आपण बघूया. खूप सूक्ष्म आकार ते मोठे विशालकाय शरीर अशी विविधता सजीवांमध्ये दिसते. म्हणजे काही सजीव खूप सूक्ष्म असतात, लहान असतात, ते डोळ्यांनाही दिसत नाही आणि प्रचंड आकाराचे सुद्धा जीव आहेत. ऊर्जा आणि वाढ हे प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते. म्हणजे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण व्हायला आणि सजीवांची वाढ व्हायला अन्नाची गरज असते. अन्नामुळे सजीवांच्या शरीराचे पोषण होते. म्हणजे शरीराला आवश्यक ते सगळे घटक अन्नामुळे मिळतात. सगळ्या वेगवेगळ्या सजीवांचे अन्न वेगवेगळे असते. म्हणजे अन्नामध्ये सुद्धा काय असते, विविधता असते. काही प्राणी हे शाकाहारी असतात, काही मांसाहारी असतात. त्यामध्ये पण प्रत्येकाचं अन्न हे वेगळं असतं. सजीवांमध्ये होणारी आसपासच्या परिस्थितीची जाण आणि त्या परिस्थितीतील त्यांच्या कृती यांना काय म्हणतात, चेतनाक्षमता. चेतनाक्षमता आपण बघितलं म्हणजे आजूबाजूची परिस्थिती जशी आहे त्यानुसार सजीवांच्या कृतीमध्ये काय होतो, बदल दिसून येतो. त्याला म्हणायचं चेतनाक्षमता. सजीवाला होणारी जाणीव म्हणजे चेतना, त्यावर त्याची क्रिया म्हणजे त्या चेतनेला दिलेला प्रतिसाद. वनस्पतींना देखील चेतनाक्षमता असते. हे महत्वाचं आहे, हे वाक्य महत्वाचं आहे. वनस्पतींमध्ये काय होतं, उत्सर्जन म्हणजे शरीराला नको असणारे पदार्थ बाहेर टाकणं. तर वनस्पतीमध्ये काय होतं, पाणी गळणे, साल गळणे, डिंक. प्राण्यांच्या मध्ये कार्बन डायऑक्साईड असेल, घाम असेल, मलमूत्र असेल, विष्ठा असेल, तर हे प्रकारचं उत्सर्जन आहे. प्राणी हालचाल करून जागा बदलू शकतात. वनस्पती स्वतःची जागा बदलू शकत नाही, परंतु वेगवेगळ्या प्रकारे, जसं आपण सूर्यप्रकाशाच्या दिशेने बघितलं त्या प्रकारे. बीज रुजून त्यापासून नवीन रोपांची वाढ सुरू होण्याला काय म्हणतात, बीजांकुरण म्हणतात. विकास, चेतन क्षमता, उत्सर्जन, स्वचन, प्रजनन, हालचाल ही सजीवांची लक्षणे आहेत. तर ही सगळी नावं लक्षात ठेवा, परीक्षेला येऊ शकतात. त्यापैकी वाढ आणि प्रजनन ही प्रमुख लक्षणं आहे. सजीवांचं काय आहे, वाढ आणि प्रजनन हे प्रमुख लक्षण आहे.
वाढीच्या काळात काही सजीवांच्या शरीराच्या रचनेत खूप बदल होतात. अशा बदलांना त्या सजीवांच्या जीवनावस्था किंवा जीवनक्रम म्हणतात. जे जसं आपणही जसं आपलं वाढत जाईल तसं आपल्या शरीरामध्ये हळू रचनेत फरक पडत असतो. वयानुसार दिसणारा आपला चेहरा, उंची, तर रचनेत आपले बदल होत राहतात आणि त्यालाच काय म्हणतात जीवनावस्था किंवा जीवनक्रम. आता पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी तर सामान्य विज्ञानमध्ये प्रकरण क्रमांक 1 आहे लक्षणे सजीवांची. तर त्याचा जो स्वाध्याय आहे, प्रश्नोत्तर आहे, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण काय करूया या व्हिडिओमध्ये बघूया. तर त्याच्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो आहे रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. पाठाच्या आधारे रिकाम्या जागी आपण योग्य शब्द लिहायचा आहे. प्रत्येक सजीव स्वतःसारखा आणखी सजीव निर्माण करतो, याला काय म्हणतात प्रजनन म्हणतात. किंवा पुनरुत्पादन सुद्धा शब्द आहे, पण आपल्या पाठ्यपुस्तकानुसार तुम्ही काय लिहा प्रजनन म्हणतात. तर सजीवांची प्रमुख लक्षणे श्वसन आणि उत्सर्जन लिहिलंय. तुम्ही पाठ्यपुस्तकात दिलेली बाकी सजीवांची वाढ किंवा उत्सर्जन वगैरे आणि श्वसन दिलेलं हालचाल लिहू शकता, चेतना क्षमता. तर मी यातले 2 लिहिले, तुम्ही कुठलेही लिहिलं तरी चालते. अन्नग्रहणामुळे होणाऱ्या सजीवांची वाढ आणि विकास याला सजीवांचे काय म्हणतात पोषण म्हणतात. ओके, तर त्याचं उत्तर काय येणार पोषण येणार. सजीवांचे शरीर हे पेशींचे बनलेले असते. ओके, तर हे काय करायचं तिथे लिहायचं. त्याच्यानंतर पुढे आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर इथे पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आहे पक्षी गायी जगू शकणारे प्राणी हालचाल करून स्वतःची जागा बदलू शकतात. वनस्पतींच्या बाबतीत तसेच कुत्र्या बेडकांच्या बाबतीत काय घडू शकतं, या दोन्ही प्रकारच्या हालचालीतला महत्वाचा फरक. आता प्राण्यांची हालचाल जसं की पक्षी असेल, गाय, कुत्रा, बेडूक, प्राणी स्वतःच्या इच्छेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर म्हणजे जागा बदल करू शकतात. वनस्पतींची हालचाल वनस्पतींना एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाहीत. त्या जमिनीला जगडलेल्या असतात, परंतु त्या वाढताना सूर्याच्या दिशेने झुकणे किंवा त्यांची मुळे पाण्याच्या दिशेने जाणे अशा प्रकारच्या अंतर्गत हालचाली मात्र तर करू शकतात. म्हणजे महत्वाचा फरक काय, तर प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, स्थलांतर करतात. वनस्पती एकाच जागी राहून फक्त त्यांच्या अवयवांची हालचाल दर्शवतात. प्रश्न 3, अनेक रोपे व जीव अतिशय सूक्ष्म असतात, ते आपल्याला डोळ्यांनाही न दिसण्याइतपत आकाराचे असतात. एवढ्या लहान सजीवांचे प्रजनन होत असेल का, तुम्हाला काय वाटतंय? त्याचं उत्तर लिहायचं हो, अगदी सूक्ष्म सजीवांचंही प्रजनन होते. सजीव असण्याचे प्रमुख लक्षणच प्रजनन आहे. जरी ते डोळ्याने दिसत नसले तरी अमिबा, जीवाणू हे काही लहान सूक्ष्मजीव आहेत. यांसारखे सूक्ष्मजीव पेशी विभाजनाद्वारे अत्यंत वेगाने स्वतःसारख्या नवीन जीव जे आहेत ते स्वतःसारखे नवीन जीव निर्माण करतात. त्याच्यानंतर पुढचा आहे प्रश्न 4. प्रश्न 4मध्ये सजीवांना भोवतालच्या वेगवेगळ्या परिस्थितीची जाणीव असते. हे उंदीर, मांजर, कुत्रा यांसारख्यांवरून स्पष्ट करा. वेगवेगळ्या प्राण्यांचे ते कसे वागतात याचे अनुभव व निरीक्षण लिहा. आता पहिला आहे याला चेतना क्षमता किंवा परिस्थितीची जाणीव असते म्हणतात. तर उंदीर, मांजराची साधी चाहूल किंवा आवाज जरी आला तरी उंदीर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लगेच बिळाकडे पळतो. मांजर उंदराला पाहताच किंवा दुधाचा वास येताच मांजर सावध होते आणि शिकार करण्यासाठी टपून बसतं. कुत्रा एखाद्या घरामध्ये अनोळखी व्यक्ती आला किंवा घराच्या जवळपास दिसला की कुत्रा भुंकायला लागतो, तसेच मालक जवळ आल्यावर शेपूट हलवून आनंद व्यक्त करतो. ह्या त्यांच्या एक प्रकारे चेतना क्षमताच आहे. प्राण्यांच्या हालचालीचे वेगवेगळे प्रकार आणि त्या प्रकारची हालचाल करणारे प्राणी यांच्या जोड्या करा. आता उडणे, पक्षी येतात त्याच्यात कावळा, चिमणी, पोहणे, मासे, बेडूक पाण्यामध्ये, चालणे, पळणे, गाय, कुत्रा, माणूस, उड्या मारणे किंवा सरपटणे, बेडूक, साप. तर अशी यादी करू शकता. आता प्रश्न क्रमांक 6 आहे वनस्पतींना चेतना क्षमता असते हे ज्यावरून समजते अशी तुमच्यातील निरीक्षणे व अनुभव लिहा. पहिला आहे लाजाळूची वनस्पती. लाजाळूचं पाड पानांना हात लावताच ती लगेच मिटू लागतात म्हणजे प्रतिसाद देतात. सूर्यफूल नेहमी सूर्याच्या दिशेने आपली मान फिरवतं. खिडकीतील रोपटे, खोलीत खिडकीपाशी ठेवलेले रोपटे प्रकाशाच्या दिशेने खिडकी बाहेर झुकून त्याचं वाढ होत असते. प्रश्न क्रमांक 7 आहे कोणते प्राणी कवच पांघरून राहतात? मोठमोठ्या प्राण्यांवर ते पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन श्वास घेण्याच्या वेळी काय हालचाल करतात याचे नाव तुम्ही काय सांगू शकाल? कवच पांघरून राहतात असे प्राणी गोगलगाय, कासव, खेकडा. पाण्याच्या पृष्ठभागावर येणारे मोठे प्राणी जसे की देवमासा असेल, डॉल्फिन असेल, ते पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन आपल्या डोक्यावरील श्वासन छिद्राद्वारे जोराने हवा बाहेर सोडतात आणि श्वास घेतात, त्याला फुंकार मारणं सुद्धा म्हणतात. तर ही नावं तुम्ही सांगू शकता. बेडकाचा जीवनक्रम, पहिला अंडी, दुसरा जो आहे तो पुस्तकामध्ये आपल्याला असा दिलेला आहे, 2 आहे तो टिंबक, त्याच्यानंतर तिसरा लिहायचा आहे पाय फुटलेला टॅडपॉल, चौथं शेपटी छोटी असलेला बेडूक आणि 5वा आहे प्रौढ बेडूक. अशा पद्धतीने त्याचं उत्तर द्यायचं. सजीव आणि निर्जीव यांच्या लक्षणांच्या आधारे खालील उदाहरणांचे सजीव आणि निर्जीव असे गट करा. सजीव मध्ये कोण येणार? फुलपाखरू, मासा, झाड, पक्षी. निर्जीव मध्ये दगड, सायकल, पुस्तक, हवा, वास याचा येणार. त्याच्यानंतर जर का आपण बघितलं इथे
सॉरी, इथे बस आहे, आपलं शेवटचं जे आहे ते वास नाही आहे, बस. तर बस याच्यामध्ये येणार. ओके, चुकून टाईप झालं ते. प्रश्न 10, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. दुष्काळात पुरेसे अन्न व पाणी न मिळाल्यामुळे जनावरांवर कोणते परिणाम होतात? दुष्काळात अन्न पाणी न मिळाल्यामुळे जनावरांचं जे पोषण आहे, त्यांची वाढ आहे, विकास आहे, तो थांबतो. त्यामुळे त्यांची वाढ खुंटते, ते अशक्त होतात, आजारी पडतात. तीव्र टंचाई जर झाली तर जनावरांचा मृत्यू पण होऊ शकतो. वाघाचा बछडा मोठा होतो, त्याचा विकासही होतो का, हे विधान स्पष्ट करा. तर वाघाच्या बछड्याचा आकार आणि वजन वाढणं ही त्याची काय आहे? वाढ आहे. तसंच तो शिकार शिकतो, वेगाने धावतो, त्याचे अवयव कार्यक्षम होतात शिकार करण्यासाठी. हा त्याचा काय आहे? विकास आहे. म्हणून बछडा मोठा होतो वाघाचा, होत असताना त्याचा शारीरिक व मानसिक विकास होतो. तर असं उत्तर तुम्ही काय करायचं? तर आता उपक्रमाचा प्रश्न बघूया. उपक्रमाच्या प्रश्नामध्ये नैसर्गिक डिंक कोठून व कसा मिळवतात, अशा प्रकारे आणखीन कोणते पदार्थ निसर्गातून मिळतात यांच्याविषयी मोठ्या व्यक्तींकडून माहिती मिळवा. तर बघा, नैसर्गिक डिंक म्हणजे काय? तर निसर्गामध्ये काही ठराविक झाडांच्या खोडातून किंवा फांद्यातून एक प्रकारचा चिकट आणि मऊ पदार्थ बाहेर पडतो, जो वाळल्यावर कडक होतो, आणि याला आपण डिंक किंवा गम म्हणतो. हा वनस्पतींचा एक प्रकारे उत्सर्ग म्हणजे उत्सर्जनातून बाहेर पडणारा पदार्थ आहे. हा कशा प्रकारे मिळतात? बाभूळ, कडुनिंब, शेवगा, घेवडा असेल यासारख्या झाडाच्या खोडाला जेव्हा निसर्गतः किंवा कुऱ्हाडीने लहानशी जखम किंवा खाच केली जाते, तेव्हा तेव्हा झाड स्वतःचे रक्षण करण्यासाठी तिथून हा चिकट रस बाहेर सोडतो. हवेच्या संपर्कात आल्यावर हा रस सुकतो आणि त्याचे कडक खडे बनतात. हे खडक झाडावरून गोळा केले जातात. झाडांपासून मिळणारे असेच पदार्थ कोणते? तर राळ, पाईन किंवा बिक्यामालीच्या झाडांपासून मिळणारा सुगंधी आणि चिकट पदार्थ, जो धूप किंवा उदबत्तीमध्ये वापरतात. चिकाचा रस, रबराच्या झाडापासून पांढरा चिकासारखा रस मिळतो, ज्याच्यापासून रबर बनवलं जातं. काथ असेल, खैराच्या झाडाच्या लाकडापासून काथ तयार केला जातो, जो पानात वापरतात. तेल आणि सुगंधी द्रव्य, निलगिरीची पाने किंवा चंदनाच्या लाकडांपासून औषधी आणि सुगंधी तेल आपल्याला मिळतं. तर हे तुम्ही त्या उपक्रमामध्ये लिहू शकता. म्हणजे उपक्रमाचं सुद्धा उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे. ओके, पुढील व्हिडिओमध्ये पुढचा स्वाध्याय बघू.